बहिणींसाठी बरंच काही करते, पण लाडक्या बहिणीच सरकारला लुटतायत। हो, बातमी लाडक्या बहिणींची आहे, कारण आता राज्यातल्या तब्बल 1,60,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तब्बल 2,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटलेले आहेत। या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचं या तपासणीमध्ये उघड झाले। आता याच पार्श्वभूमीवर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे। त्यातून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होते। सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही। सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत, ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत, असे काही भगिनी असतील। मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल। धुळ्यामध्ये 13090, नंदुरबारमध्ये 7808 महिलांनी लाभ घेतलाय, नाशिकमध्ये 34588 महिलांनी घेतलाय, जळगावमध्ये 4777 महिलांनी घेतलाय, मुंबईच्या उपनगरामध्ये 4484, मुंबईत 2222, ठाण्यात 14507, पालघरमध्ये 9807, तर रायगडमध्ये सुद्धा 9000च्या आसपास, सिंधुदुर्गामध्ये कोल्हापूरमध्ये 3811, नांदेडमध्ये 3700